करणसिंह पवार, आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक दुःखद बातमी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात प्राणज्योत मालवली। मनोहर जोशी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत। मनोहर जोशींचं पार्थिव 11 ते 2 दरम्यान दादरमधील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। दुपारी 2 वाजता मनोहर जोशींची अंत्ययात्रा निघणार आहे। महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते अशी त्यांची ओळख। खरं तर राजकीय प्रवासी तितकाच त्यांचा प्रभावी राहिलेला आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी एक निष्ठावंत नेते, एक उत्कृष्ट वक्ते आणि दिलदार व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख राहिलेली आहे। सर या नावाने त्यांची महाराष्ट्रभर आणि शिवसेनेत ख्याती होती। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। खरं तर शिवसेना आणि मनोहर जोशी हे एक समीकरण राहिलेलं आहे। 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि त्यानंतर 67 पासून कायमच ते त्यांच्या शिवसेनेसोबत राहिले। जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत। हे फार मोठं एक दुर्दैव आहे आणि पूर्ण शिवसेनेच्या वतीने शिवसेनेजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। कारण असे सगळे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्याही वेळेला होते, आजही आहेत। म्हणून शिवसेना ही प्रत्येक वेळेला संकटावरती मात करून पुन्हा उभारी घेऊन उभी राहते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी संधी दिली, त्या संधीचं हमेशा सोनं करण्याचाच प्रयत्न त्यांच्या हातनं झालेला आहे। अनेक मराठी तरुणांना उद्योग क्षेत्राच्या संधीसाठी त्यांनी प्रशिक्षित केलं। कोहिनूर इन्स्टिट्यूट ही फार संस्था महत्त्वाची त्या काळामध्ये गणली जायची आणि अशा या ज्येष्ठ व्यक्तीचं, नेत्याचं, मनोहर जोशींचं जे काही दुःखद निधन झालं, यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत हेही मी इथं विनम्रपणे नमूद करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। राज्यपाल रमेश बैस यांनी ही ट्विट केलं आहे। पाहूयात त्यांचं नेमकं काय ट्विट आहे ते। राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी ट्विट केले, कुशल संघटक, उत्कृष्ट संसदपटू, अभ्यासू विरोधी पक्षनेते, उत्कृष्ट लोकसभा अध्यक्ष असा सार्थ लौकिक असलेल्या मनोहर जोशी यांनी प्रत्येक पदावर काम करताना आपला वेगळा असा ठसा उमटवलाय। असं ट्विट महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी केलंय। कौशल्य शिक्षणाचे महत्त्व फार पूर्वीच ओळखून त्यांनी कोहिनूर संस्थेच्या माध्यमातून हजारो तरुणांना तंत्र व कौशल्य शिक्षणाची व्यवस्था देखील केली। उत्कृष्ट वक्ते, मितभाषी, शिस्तप्रिय व राजकारणातील अजात शत्रू असे ते व्यक्तिमत्व होते अशी त्यांची ओळख होती। राज्यपाल रमेश बैस यांनी या दरम्यान ट्विट केलं, त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक तत्वनिष्ठ नेत्याला आपण गमावले आहे असं देखील ट्विट राज्यपाल रमेश बैस यांनी केलंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं ट्विट करत राज्यपाल रमेश बैस यांनी श्रद्धांजली ट्विट केलं। यानंतर शरद पवार यांनी काय ट्विट केलं ते पाहूया। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर मनोहर जोशी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे। स्पष्टोक्ती आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले असंही ट्विट या दरम्यान शरद पवार यांनी केलेलं आहे। लोकसभा अध्यक्षपदी असताना संसद परिसरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती। मी जोशी कुटुंबियाप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अशा आशयाचं ट्विट शरद पवार यांनी केलंय। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.